आदरणीय चंद्रकांत वामन पाटणकरजी, आपला 75वा म्हणजे सहस्त्र चंद्रदर्शन आज इथे संपन्न होतो आहे. सर्व त्यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि या कार्यक्रमाला खास उपस्थित शिवसैनिक या नात्याने आम्ही सर्व उपस्थित आहोत. मग मिलिंद वैद्य यांनी मुंबई महानगरीचं महापौरपद भूषवलं आहे. महेश सावंत हे स्वतः आमदार आहेत. महादेवजी देवळे त्यांनी मुंबईला महापौर म्हणून दैदिप्यमान असं काम केलेलं आहे. आणि स्वतः सुरेंद्र भाऊ, तुम्ही संपूर्ण आयुष्य आणि या दैवज्ञ समाजासाठीच नव्हे पण मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये दैवज्ञ समाज हा कशा रीतीनं नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. अगदी आता यामध्ये तुमचं राजकीय भाषण नाही आहे, परंतु नाना शंकरशेठ हे होते म्हणून आज आपण हे सर्व पाहतो. आणि अशा या समाजातील आमचे पाटणकरजी, आपण शिवसैनिक म्हणून आज जे एक सर्वांसमोर, आता मगाशीच उद्धवजींचा सुद्धा फोन आला आणि वेगळ्या अर्थात आता निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आम्ही आहोत, शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी पार पाडणार आहोत. परंतु तुमचं मार्गदर्शन प्रत्येक शिवसैनिकाला होतं आहे. तुम्ही वृत्तपत्र लेखक जरूर आहात, परंतु तुमच्या नसानसामध्ये शिवसेनेचं भगवं रक्त वाहतं आहे. आणि म्हणून तुमची पहिली जे माझी पंढरी, पत्रपंढरी, हे याचं प्रकाशन करण्याचं भाग्य आपले कमांडर दत्ताजी साळवी यांना मिळालं. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दस्तूरखुद्द आपल्या दुसऱ्या प्रकाशनासाठी इथे उपस्थित राहिले. आणि मी शिवसेनेचा खासदार वगैरे या नात्याने नाही, तर एक शिवसैनिक म्हणून एक ऋणी आहे तुमचा, तुम्ही हे भाग्य मला दिलं. तुम्ही केलेलं काम, तुमची निर्भीड पत्रकारिता याबद्दल मला वाटतं इथे बसलेल्या सभागृहामध्ये सगळ्यांनाच ज्ञात आहेच. कारण पत्रकार आजच्या या बदलत्या युगामध्ये पत्रकारिता आणि निर्भीडता याचा कुठे संगम दिसत नाही आहे. आजची पत्रकारिता किंवा पत्रकार हे जो एक टर्म मध्ये आली, गोदी मीडिया, मोदी, तर ही जी असे पत्रकार जे आहेत, खरोखर आपल्याला वाईट वाटतं की ज्यांनी समाजाला आरसा दाखवावा, समाजाला वस्तुस्थिती कळावी, अशा प्रकारची निर्भीड पत्रकारिता असणं फार गरजेचं आहे. कारण यातूनच आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. तर पुरोगामी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठी जी काही एक प्रतिमा आहे, किंवा आज महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगामध्ये एक प्रगत राज्य म्हणून जे ओळखलं जातं, याचं कारणच एवढं आहे की इथे स्पष्टता आहे, इथे निर्भीडता आहे, इथे सत्यकथनच होतं. पण कुठेतरी काही एक राख अशी आली आहे, जी आता आपण पाहतो मुंबईमध्ये, की सगळेजण म्हणतात हिवाळा आला की एक धुक्याची दाट अशी चादर येते. परंतु आजची ही चादर धुक्याची नसून ती स्मॉग आहे. कारण त्याच्यामध्ये प्रदूषण आहे. ते प्रदूषण आता कुठेतरी या समाजामध्ये येते की काय अशी भीती वाटते. आणि अशा वेळी तुमच्यासारखं पत्रकार असणं हेच मुंबईला काय महाराष्ट्राला पुढे तारून नेणार आहे. तुम्ही सगळ्यांना दीपस्तंभासारखे आहात. तुमचं मार्गदर्शन असंच पुढे सातत्यानं मिळत राहो. आज 75 आपण गाठली, 100 लवकरच 100 ही यावी. आणि असेच तुमच्या पत्रकारितेचा पुढचा अंक येणाऱ्या पिढीतील आमचे आदित्य साहेब असतील, तेजस साहेब असतील, कोणाच्याही पण ठाकरे घराण्यातील एका तरुण त्यांच्या हस्ते तुमचं पुढची पत्रपंढरीचं प्रकाशन होईल अशी ईश्वरदेवाने प्रार्थना करतो.
बोलण्यासारखं खूप आहे. तुम्हाला दैवज्ञ समाजानेच नव्हे तर बाकी इतर फार मोठमोठ्या मंडळींनी तुमचा सत्कार केलेला आहे. तुम्हाला साळगावकर लाभले. आता नावं घेत राहिलो तर आपण कमी पडणार, परंतु हीच तुमची प्रतिभा आहे. कारण तुम्ही केलेलं समाजाप्रतीचं काम हे समाजासमोर आहे आणि समाज हे काम कधी विसरत नसतो. कारण दीपस्तंभासारखे तुम्ही मार्गदर्शक म्हणून जसे राहिलात तसेच यापुढेही राहा आणि तुमच्या प्रतिभेचा खरोखर लाभ आम्हा सगळ्यांना मिळावा, या महाराष्ट्राला मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र. बजेट की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज आमचे पाटणकर साहेब, पाटणकर आमचे दुसरे सुद्धा तिथे बाजूला आहेत, परंतु चंद्रकांत पाटणकर यांना आज वयाची 75 वर्ष पूर्ण झाली. एक संघर्षाचं जीवन त्यांनी जगलं आहे, त्यामुळे आज त्यांच्या चेहऱ्यावरती खूप खूप आनंद दिसतोय आणि त्यांना वाढदिवसानिमित्त, अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या विभागामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की या विभागाचे आमदार, खासदार आणि आमच्या प्रभादेवीचे नगरसेवक गद्दार झाले. त्यानंतर कठीण परिस्थिती होती आणि या कठीण परिस्थितीमध्ये साहेबांच्या आशीर्वादामुळे मला विभाग प्रमुख मिळाला. परंतु मला सातत्याने सकाळी 8-8:30ला फोन यायचा. ह्या इथे आपला कुठेतरी बॅनर वाकडा तिकडा दिसतोय किंवा काय असं बोर्डावरती फलक नाही, हे नाही. माझ्याकडे नंबर नव्हता, तो नंबर मी कॉलर आय डीवरती शोधला तर पाटणकर साहेबांचा नंबर मिळाला. त्यांना खास भेटायला गेलो तर तुमच्यासारखे असे ज्येष्ठ शिवसैनिक आहे म्हणून आजपर्यंत आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आम्ही वाढवतोय आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा हे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आम्हाला मौलिक असं नेहमी मार्गदर्शन करायचे. असे आमचे पाटणकर साहेब आज वयाची 75 वर्ष पूर्ण झाले. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा. त्यांच्याबद्दल बोलायचं काय, बोलण्यासारखं खूप आहे. मी आता त्यांच्याबद्दल थोडी माहिती मिळवली तर जवळजवळ मला वाटते 30 एक पुरस्कार त्यांना मिळाले वेगवेगळ्या प्रकारे. ते बाळासाहेबांच्या हस्ते असतील किंवा सुप्रसिद्ध नाटककार श्रीमंत विद्याधर गोखले यांनी सुद्धा पत्रभूषण पुरस्कार दिलेले. जयंत साळगावकर यांच्या उत्कृष्ट पत्रलेखक, बाळासाहेबांच्या हस्ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सुद्धा त्यांचा सन्मान केला आहे. असे म्हणजे आम्ही बाळासाहेबांचा नुसता बाजूला जरी गेलो तरी आम्हाला ऊर भरून यायचा आणि त्यांच्या बरोबर यांनी काम केलं म्हणजे किती भाग्यवान माणसं आहे ती. बाळासाहेबांबरोबर जरी ज्यांनी काम केलं ते खरोखर भाग्यवान. त्यामध्ये पाटणकर साहेब तुमचा सुद्धा नंबर लागतोय आणि खरोखर आम्हाला अभिमान आहे की माहीम विभागामध्ये असे थोर लेखक ज्यांनी टँकरचा संघर्ष किंवा इतर कधी जीवाची पर्वा न करता खरोखर आज त्यांची ह्या काळात ह्या मोदी राज्यामध्ये असे पत्रकार जर असतील तर मला वाटते त्यांचा पर्दाफाश लवकरात लवकर झाला असता. परंतु आताचे पत्रकार थोडे मॅनेज होतात आणि मोदीचीच लाल लाल करत असतात. काल तुम्हाला आज जवळजवळ मला गेली 5 ते 6 दिवस सातत्याने मी वेंगुर्ला, सावंतवाडी या ठिकाणी निवडणूक सुरू आहे. परंतु काल शेवटी मी त्यांना 1 वाजता म्हटलं मला उद्या कुठल्याही परिस्थितीत जायचं आहे, कारण ज्यांचा 75वा वाढदिवस आहे ते विभागातील एक
निष्ठावंत शिवसैनिक आहेत, त्यांच्या वाढदिवसासाठी मी आज दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये आलो, खास पाटणकर साहेबांच्या वाढदिवसासाठी. कारण तो वाढदिवस मला चुकवायचा नव्हता. कमी ज्यांनी दिली तेव्हा त्यांनी मला बजावून सांगितलेलं होतं, काही कारण चालणार नाही, कार्यक्रमाला हजर राहायलाच पाहिजे. म्हणून खरोखर पुन्हा एकदा शिवसेना, दादर, माहीम, वडाळा किंवा धारावी या संपूर्ण विभागातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि 100वी आपण गाठणारच एवढा आत्मविश्वास आम्हाला तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटतो. आणि 100वा वाढदिवस याच्यापेक्षा दुपटीने तुमचा आपण सगळ्यांनी मिळून साजरा करूया, अशीच तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपनेते आणि चंदू पाटणकरांचे स्नेही श्री मिलिंदजी वैद्य, माजी महापौर यांना विनंती करतो की यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा द्या. आजच्या शुभप्रसंगी चंद्रकांत वामन पाटणकर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी स्वतःला एक भाग्यवान समजतोय. आज या ठिकाणी चंद्रकांत पाटणकर असा पूर्ण उल्लेख करत असलो तरी जोपर्यंत तोंडातनं चंदू निघत नाही तोपर्यंत आमचं नातं पूर्णच होत नाही. कारण ही जी अशी व्यक्ती आहे, या व्यक्तीने माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये बरचसं मार्गदर्शन, बरचसा परखडपणा किंवा कुठे चुकत असेल तर बोचरी टीका या शिवसैनिकांनी माझ्यावर केली असल्या कारणाने आज मितीपर्यंत मी या उपनेत्या या पदापर्यंत पोहोचलोय. त्याचं श्रेय द्यायचं झालं तर चंदू पाटणकरांना. मला अजूनही तो प्रसंग 1992चा आठवतो, ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या त्यावेळेला निवडणुका झाल्या आणि त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा निवडणूक जिंकून नगरसेवक झालो. तेव्हा माझं वय होतं 28 आणि तरुण नगरसेवक म्हणून निवडून आलो. बाळासाहेबांची कृपा, माझ्या वडिलांचे आशीर्वाद किंवा त्यांचं पाठबळ ह्या जोरावर लोकप्रतिनिधी जरी झालो तरी मुंबई महानगरपालिकेची कोणती पायरी मी चढलेलो नसल्या कारणाने मला प्रत्यक्षात काहीच अनुभव नव्हता. आणि मला ज्या वेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला माझ्या पायाखालची जमीन खसकली गेली. आणि अशा वेळेला प्रेमाने धावून आले ते चंदू. त्यांनी मला माझा हात पकडून मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये घेऊन गेले. प्रत्येक वॉर्डच्या संबंधित जे महत्वपूर्ण जी खाती होती त्यांचे कोणी एई असतील, सहाय्यक अभियंता असेल, दुय्यम अभियंता असेल, त्यांची माझी ओळख करून दिली. या कॅबिनमध्ये गेल्यानंतर, या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर जनतेचे प्रश्न आपल्याला कोणत्या पद्धतीने मांडता येतात आणि त्यातनं मार्ग काढता येतो याचं बहुमोल मार्गदर्शन या व्यक्तीने मला जे केलेलं आहे ते मी जन्मभर त्यांनी जो मार्ग दाखवला तो मी विसरू शकत नाही. आजचं मोबाईलचं युग आहे. मोबाईलवर कुठे काही घटना घडली, कुठे काय घडलं तर पटकन त्याचे क्लिप काढले जातात आणि ते जनसामान्यामध्ये फिरवले जातात. पण तो काळ होता वृत्तपत्र लेखनाचा. त्यावेळेला लोकसत्ता असो, महाराष्ट्र टाइम्स असो, सामना असो, ही जी वृत्तपत्र असायची आणि त्या वृत्तपत्रामध्ये जे रकाने जे विविध लेखकांना किंवा विविध लोकांनी लिहिले जायचे त्याच्यावर सामान्य माणसाची नजर असायची. आणि त्या कमी लेखणीमधनं जो संदेश असायचा किंवा ज्या पद्धतीने प्रशासन कुठे चुकत असेल तर त्यांना, त्या अधिकाऱ्यांना त्या मार्ग दाखवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीने पण कोणत्या पद्धतीने काम करायचं असं बहुमोल मार्गदर्शन त्या आधारे केलं जायचं. आणि ते महत्वपूर्ण काम चंदू पाटणकरांनी केलेलं आहे, हे कदापि विसरता येणार नाही. या ठिकाणी गौरव ग्रंथाचा हा 3ऱ्या आवृत्तीचा या ठिकाणी आपण सोहळा केलेला आहे. पहिल्या दत्ताजी साळवी यांच्या हस्ते झाला, त्यावेळेला मला काही उपस्थित राहता आलं नाही. पण ज्या वेळेला दुसरा प्रकाशन सोहळा होता तो सन्मान्य शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होता आणि त्या सोहळ्यास किंवा त्या प्रकाशनास मला मातोश्रीवर जायचं मला संधी मिळाली होती आणि आज 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करताना मला पुन्हा या ठिकाणी उपस्थित राहता आलं ते माझं मी खरोखर भाग्य समजतोय. आणि ह्या पुस्तिकेवर सहज चालताना मी एक पान काढलं, उघडलं आणि बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी 2016चं एक कात्रण चंद्रकांत पाटणकरांनी जे लिहिलेलं आहे ते माझ्या नजरेत आलं. त्यावेळेला भीषण दुष्काळ पडला होता आणि शेतकऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय होती आणि अशा वेळेला या शेतकऱ्यांना पाठबळ मिळावं, पूर्ण फुलाची पाकळी मिळावी म्हणून जे लोकप्रतिनिधींचे आमदार निधी वगैरे असतात त्यातनं त्यांना सहाय्य केलं जावं आशयाचं हे पत्र होतं. आताही ज्या पद्धतीने जे पूर वगैरे आलेले आहेत, ओला दुष्काळ झालेला आहे आणि शेतकऱ्यांवर जी स्थिती उत्पन्न झालेली आहे ती स्थिती पाहून सुद्धा ह्या सत्ताधारी पक्षाचं अजून काही डोळे उघडले जात नाही. पण त्याच्याकरता चंद्रकांत पाटणकरांची लेखणी आणि तसे ताशेरे ओढवणारे असतील तर आणि तरच त्यातनं शेतकऱ्याला किंवा इतर सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो असं माझं ठाम मत आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे माहीममध्ये जो किल्ला, जो पोर्तुगीजांचा किल्ला होता त्याच्यावर असलेलं अतिक्रमण, ह्या अतिक्रमणाच्या बाबतीत पण बऱ्याचशा वेळेला सरकारी पक्ष असायचा त्याचे डोळे झाक करत होता आणि त्याच्या विरुद्ध सुद्धा चंद्रकांत पाटणकरांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आणि त्या अतिक्रमण झालेल्या किल्ल्यावरच्या झोपड्या आता 2-3 वर्षापूर्वीच आपल्याला तो रिता करून संपूर्णतः त्या ठिकाणी आपण त्याचं तिकडे सुशोभीकरण करणार आहोत. आम्ही आज लोकप्रतिनिधी या नात्याने मला तो अतिक्रमण काढण्याकरता मला यश प्राप्त झालं, पण त्याच्या मागे जे कोणाचं लक्ष होतं, कोणाचं पाठबळ होतं तर ते चंदू पाटणकरांचं होतं. अशा पद्धतीने पाटणकरांनी वेळोवेळी परखडपणे आपली मतं मांडलेली आहेत. हे शिवसेनेचं एक कुटुंब आहे आणि माहीम मधलं त्यांचं कार्य तर त्यांचा परखडपणा जसा मी अनुभवलेला आहे तशा माझी आमदारांनी पण या बराचसा अनुभवलेला आहे. चांगल्या कामाकरता जर कुठे लोकप्रतिनिधी कुठे कमी पडत असेल किंवा त्याचं दुर्लक्ष होत असेल तर त्याला एकदा ते सांगायचं काम करतात आणि जर ऐकलं नाही तर त्या किती मोठा माणूस असला तर त्याच्यावर ते अबोलाही धरून बसतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ही शिस्त किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला अनुभवायला मिळाल्या, आम्हाला बघायला मिळाल्या किंवा त्या पद्धतीने आम्हाला त्या अनुभवायला मिळाल्या. म्हणून आज आम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आज मिलिंद वैद्य तुमच्या समोर उभा आहे त्याचं पूर्णतः श्रेय अशा या माझ्या स्नेहीला जातं हे मी आवर्जून सांगतो. आजच्या या शुभ दिनी आपण मला आवर्जून इथे बोलण्याची संधी दिली आणि आपल्या चांगल्या समारंभामध्ये मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल पाटणकर कुटुंबियांचा या ठिकाणी मी मनोमन आभार मानतो. हो माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सौभाग्यवती बसले आहेत. त्या सौभाग्यवतींना आता आनंद झाला असेल की माझी जी निवड होती ती परफेक्ट होती आणि म्हणून मी वहिनीला विनंती करीन की चंदू पाटणकर तुमच्या दृष्टिकोनात किंवा तुम्हाला कसे दिसले यांनी या ठिकाणी शब्दबद्ध करायचे. नमस्कार, मी सुहासिनी पाटणकर. सर्व मान्यवर इथे जमलेले सगळे माझे नातलग आणि सर्वच त्यांना माझा नमस्कार. माझे फक्त 2 शब्द मी सांगते आहे.
भाग्योदय हा नशिबात असावा लागतो असे म्हणतात. माझ्या वाटेला हे अपूर्व भाग्य त्या दिवशी लाभले ज्या दिवशी मी चंद्रकांत पाटणकर यांची सहचारणी झाली. त्या क्षणापासून माझ्या संसार वाटेवर कृपेचा, समाधानाचा आणि सुखाचा अक्षय जरा उलगडत गेला. आजही तो अविरत झिरपत राहिलेला आहे. काही व्यक्तिमत्व स्वतःचे जीवन घडवताना आपल्या जवळच्या प्रत्येकाच्या जीवनातही एक वेगळा उंच आणि प्रतिष्ठायुक्त स्तरावर घेऊन जातात. त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने, दृढ आत्मविश्वासाने आणि अथक परिश्रमाने माझ्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्यात आर्थिक आणि मानसिक स्थैर्याची भक्कम पायाभरणी मिळाली. आज आम्ही या ज्या उंचीवर आहोत ते प्रत्येक पावलामागे त्यांचे निष्ठावान कष्ट आणि त्यांचं ध्येय वेड्या वृत्तीचा निश्चय आणि त्यांच्या अढळ स्वभावाची असाधारण उंची आहे हे कृतज्ञतेने नमूद करते. हिऱ्याची, रत्नाची अचूक पारख ज्यांना अवगत आहे अशा रत्नपारखीने आपल्या मनाच्या गोंधळात मला मानाचे स्थान दिले. या प्रेमाने जपण्यासारख्या मौल्यवान अलंकाराने माझे जीवन उजळून निघाले. त्यासाठी मी परमेश्वराची सदैव ऋणी राहीन आणि कृतज्ञतेने नतमस्तक राहीन. भावना आणि व्यवहारांची सुरेख सांगड घालून कर्तव्याच्या सदैव प्रथम प्राधान्य देण्याची त्यांची वृत्ती माझ्यासाठी आयुष्यभरासाठी आणि अमूल्य संस्कार आहे. त्यांचे संस्कार आहेत. तत्वनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि वेळेची उत्तम जाग असलेले, प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन करणारे ते आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आधारवड आहेत. वडाचे छायासौख्य जसे आकाशाएवढे विशाल असते तसंच आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ते ऊर्जेने, प्रेरणेने आणि स्थैर्याने आणि सुखद सुरक्षिततेचे स्तंभ बनले आहेत. या अद्वितीय व्यक्तिमत्वाला त्यांनी आम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक आधार, बहुमूल्य सल्ला आणि सुरक्षितता दिली आहे. आम्ही सर्वातर्फे भावनारूपी सदिच्छांचा हार मनापासून अर्पण. हृदयाच्या अंतरंगित तत्वाने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक श्वासावर इतकेच महत्त्व आणि पावन स्थान असणाऱ्या माझ्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जयदीप ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे तुमचे जावई आहेत. मी जयदीप ठाकरे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आपल्या सासरी भावांना शुभेच्छा द्यायच्या. आपण सर्व इथे वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पप्पांबद्दल काय बोलावं, मी त्यांचा जावई म्हणजे पण सन इन लॉ म्हणतो, त्याच्यात सन हा शब्द येतोच. त्यांनी मला तशीच वागणूक दिली आहे. मला वाटतं जेवढं प्रेम त्यांनी सोनाली, दर्शना, सुमितवर गेले तितकंच प्रेम ते माझ्यावरही करतात. म्हणजे मी कधीही जातो घरी तरी त्यांना ते आनंद असतो, अरे वा जयदीप आलाय. मला असं वाटतं ते बघून मलाही खूप आनंद वाटतो, आपलेपणा वाटतो. आणि मला सोनाली नेहमी म्हणायची की पप्पांचा स्वभाव त्या म्हणजे जेव्हा ते लहान होते तेव्हा फार कठोर होता, स्ट्रिक्ट होते खूप. पण जेव्हापासून माझं लग्न झालं आहे म्हणजे मी त्यांची प्रेमळ बाजूच पाहिजे. आणि खरं तर कुठचंही काम मला असं मी नेहमी एक अनुभवलं आहे की कुठचंही काम असून दे, लहान किंवा मोठं, त्याची अंमलबजावणी कशी करायची ते खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे पप्पांनी आम्हाला कुठचं काम दिलं की आम्हाला दडपण येतं की त्यांचा एवढा फॉलोअप कॉल्स असतात आम्हाला. पण मला असं वाटतं असंच असावं. आणि खरंच आणि पप्पांना एवढे पुरस्कार मिळालेत त्याबद्दल त्यांचा अभिमान आम्हाला खूप वाटतो. आणि असेच तुम्हाला खूप पुरस्कार मिळो अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.